नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण वेल्डिंगच्या एका अशा जगात जाणार आहोत जिथे एका बाजूला आहे प्रचंड रासायनिक आग आणि दुसऱ्या बाजूला एकदम अचूक निर्दोष फिनिश. चला सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. जरा विचार करा, जिथे जवळपास विजेचा साधा स्रोतही नाहीये अशा दुर्गम ठिकाणी रेल्वेचे ते भले मोठे वजनदार स्टीलचे रूळ एकमेकांना कसे जोडले जात असतील? या प्रश्नातच एक मोठं रहस्य दडलं आहे. आणि त्या रहस्याचं उत्तर आहे रासायनिक आग. हो, आपण थर्मेट नावाच्या एका केमिकल रिॲक्शनच्या अविश्वसनीय शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. तर थर्मेट वेल्डिंगमध्ये विजेची काहीच गरज नसते. ही एक पूर्णपणे स्वयंपूर्ण रासायनिक प्रक्रिया आहे. यात फक्त लोह ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम पावडर एकत्र येतात आणि त्यांच्या रिॲक्शनमधून वितळलेलं लोखंड तयार होतं. हो, हे अगदी खरं आहे. आपण ह्याला एका छोट्या पोर्टेबल भट्टीसारखं समजू शकतो, जी एका बॅगेत येते आणि फक्त एकदाच वापरता येते. किती सोपं आणि प्रभावी आहे, नाही का? आणि ह्या रिॲक्शनची ताकद किती असेल याचा अंदाज लावा. फक्त 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात तापमान पोचतं तब्बल 2760 अंश सेल्सिअसवर. म्हणजे विचार करा, हे ज्वालामुखीच्या लावा रसापेक्षाही जास्त गरम आहे. पण प्रश्न हा आहे की इतक्या प्रचंड उष्णतेला कंट्रोल करून वेल्डिंगसाठी कसं वापरलं जात असेल. चला पाहूया हे कसं शक्य होतं ते. बघा, ह्या चित्रात थर्मेट वेल्डिंगची संपूर्ण रचना दिसतीये. हे जे वरच्या बाजूला भांडं दिसतंय ना, त्याला क्रुसिबल म्हणतात. इथेच ती केमिकल रिॲक्शन होते. आणि खालच्या बाजूला एक साचा आहे जो त्या वितळलेल्या धातूला योग्य आकार देतो. याच सेटअपमुळे संपूर्ण प्रक्रिया कंट्रोलमध्ये राहते. ही प्रक्रिया खूपच पद्धतशीर आहे. सगळ्यात आधी मेणाचा वापर करून वेल्डचा एक आकार तयार करतात. मग त्याच्याभोवती वाळूचा एक साचा बनवतात. यानंतर मेण वितळून बाहेर काढतात आणि मग वरच्या भांड्यातून वितळलेला गरम धातू त्या रिकाम्या जागेत ओतला जातो आणि तयार होतो एक एकदम मजबूत जोड. तर थर्मिट वेल्डिंग म्हणजे प्रचंड शक्ती आणि उष्णतेचा खेळ, जो रेल्वे रुळासारख्या मोठ्या कामांसाठी गरजेचा आहे. पण एक मिनिट, जरा विचार करा. वेल्डिंग कुठलंही असो, थर्मिट असो किंवा आपलं रोजच्या वापरातलं, एक आव्हान मात्र सारखंच राहतं. ते म्हणजे वितळलेल्या धातूला जागेवर ठेवणं. मोठ्या कामांमध्ये साचा हे काम करतो, पण जिथे एकदम अचूकता महत्वाची असते तिथे काय? आणि इथेच वेल्डिंगच्या कौशल्याचा दुसरा पैलू आपल्यासमोर येतो. हो, अनेक प्रकारच्या वेल्डिंगमध्ये सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे वितळलेल्या धातूच्या त्या थेंबाला कंट्रोल करणं. तो खाली गळू नये किंवा जळून जाऊ नये यासाठी काय करतात बरं? यावर एक साधं पण खूप प्रभावी उत्तर आहे, बॅकिंग बार. हा फक्त एक आधार देणारा तुकडा असतो जो वितळलेल्या धातूला खाली गळण्यापासून किंवा पसरण्यापासून थांबवतो. म्हणजे बघा, बॅकिंग बार फक्त वितळलेल्या धातूला आधारच देत नाही, तर तो वेल्डला मजबूत करतो, त्याला योग्य आकार देतो आणि वेल्डिंगची एकूण क्वालिटीच सुधारतो. आणि यावरून हेही स्पष्ट होतं की गरजेनुसार बॅकिंग बार वेगवेगळ्या आकारांचे आणि प्रकारांचे असतात. इथे पाहू शकता, एका बाजूला साधा सरळ चपटा बार आहे, तर दुसऱ्या बाजूला कामाला आणखी घट्ट पकडून ठेवण्यासाठी खाच असलेला बार वापरला गेलाय. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही वेळा हा आधार देणारा तुकडा फक्त तात्पुरता असतो, पण काही डिझाईन्समध्ये त्याला वेल्डच्या जोडाचा एक कायमचा भाग म्हणूनही ठेवला जातो. चला तर मग आत्तापर्यंत आपण ज्या दोन गोष्टी पाहिल्या त्यांना एकत्र आणूया. एका बाजूला आहे प्रचंड शक्ती आणि दुसऱ्या बाजूला सूक्ष्म अचूकता. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की वेल्डिंग हे एक जबरदस्त कौशल्य आहे, जिथे कधीकधी थर्मिटसारख्या नाट्यमय केमिकल प्रक्रिया वापरल्या जातात, तर कधीकधी बॅकिंग बारसारखी साधी पण अतिशय महत्त्वाची तंत्र कामी येतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा मोठा पूल किंवा रेल्वे रूळ पाहाल, तेव्हा नक्की विचार करा, ह्याला जोडण्यासाठी नक्की कोणतं तंत्र वापरलं असेल आणि आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना इतकं मजबूत बनवणारी अशी आणखी कोणती रहस्य दडलेली असतील.